काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम केलाय। सध्या भोरमध्ये थोपटे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत आहेत। कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते आपला पुढचा निर्णय घेतील, पुढची वाटचाल ठरवतील। थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। मात्र अधिकृत अशी घोषणा अद्यापपर्यंत झालेली नाहीये। त्यांनी ईमेलद्वारे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठवलाय। अगदी थोड्याच वेळामध्ये थोपटे हे त्यांची पुढची भूमिका जी आहे ती जाहीर करण्याची शक्यता आहे। दादा जे काही निर्णय घेतील तो निर्णय पूर्ण काँग्रेस पक्षाचे आम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि या ठिकाणचे बोर तालुक्यातले जे दादांचे प्रेमी आहेत ते सर्व त्याला एक हाताने स्वीकार करतील असं या मेळाव्याचा संदर्भ आहे। आता या मेळाव्यामध्ये थोड्याच वेळात दादा येतील आणि त्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट करतील। दादा सांगतील तेच आमचं ध्येय आणि दादा सांगतील तोच आमचा पक्ष। तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून माननीय संग्रामदादा जे निर्णय घेतील विकासाच्या दृष्टिकोनातून तो आम्हाला मान्य आहे। कार्यकर्ता म्हणून काय कार्यकर्ता म्हणूनच वाटतं ना हो। आणि संग्रामदादा ज्या पद्धतीने निर्णय घेतील आणि बोहर वेल्ला मुळशीचा विकास हे संग्रामदादाच करू शकतील। एवढ्या वर्ष जे काही चाललेलं आहे त्याच्यात काहीतरी बदल पाहिजे आणि तो जे बदल दादा स्वीकारतील तो आम्हाला मान्य असेल। कुठला पक्ष किंवा काय भूमिका जाहीर करतील असं तुम्हाला वाटतं? पक्ष कुठलाही त्यांनी जाहीर करावा त्याबद्दल आमचं काही मत नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काँग्रेसने ज्या पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय केला आहे तो दूर व्हावा या हिशोबातनं आम्ही त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तरी चालेल, आम्हाला काय मान्य आहे तो। बैठकीला आलो म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे ना, करणार आम्ही करणार, त्यांनी नाही केला तर हां आमदारांनी नाही केला तर आम्ही करणार। जनता आता पाठीमाग आहे, जनतेने निर्णय घेतला पाहिजे ना। आतापर्यंत काय झालं? काँग्रेस पक्षाने काय दिलं? काँग्रेस पक्षाने अध्यक्षपद घालवलं, काय दिलं नाही काँग्रेस पक्षाने? काँग्रेस पक्षानेच काँग्रेस खच्ची केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।